हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण
मरणाधी सावध व्हावे मरणाधी सावध व्हावे मरणाधी सावध व्हावे मरणाधी सावध व्हावे आपले सोहित साधून घ्यावे 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 मरणाधी सावध व्हावे मरणाधी सावध व्हावे मरणाधी सावध व्हावे मरणाधी सावध व्हावे आपले सोहित साधून घ्यावे 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 जन्म घालो नाही वाया जन्म घालो नाही वाया घालू नाही वाया मानवाची उत्तम काया 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 मामने मनुष्य जन्म मनुष्य जन्म मामने मनुष्य जन्म मानवामध्ये मनुष्य जन्म सर्व जन्मामध्ये उत्तम सर्व जन्मामध्ये उत्तम सर्व जन्मामध्ये उत्तम सर्व जन्मामध्ये उत्तम मामने मनुष्य जन्म मनुष्य जन्म मनुष्य जन्म मनुष्य जन्म सर्व जन्मामध्ये उत्तम सर्व जन्मामध्ये उत्तम सर्व जन्मामध्ये उत्तम सर्व जन्मामध्ये उत्तम जन्म घालो नाही वाया मानवाची उत्तम काया मानवाची उत्तम काया उत्तम काया मानवाची उत्तम काया मानवाची उत्तम काया मानवाची उत्तम काया पार खुमा पार खुमा पार खुमा पार खुमा पार खुमा पार खुमा विठाला 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 विठाला
मरणाधी मरणाधी सावध व्हावे, मरणाधी सावध व्हावे, आपुले स्वहित साधून घ्यावे. जन्म घालू नये वाया, जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया. नामा म्हणे मनुष्य जन्म, नामा म्हणे मनुष्य जन्म, सर्व जन्मामध्ये उत्तम, सर्व जन्माहुनी उत्तम. जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया. विठाला 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 ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि, सद्गुरुं तं नमामि. पांडुरंगा करू प्रथमा नमाना, पांडुरंगा करू प्रथमा नमाना, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संता गृहा, दुसरे चरण संता गृहा. आज आपण या ठिकाणी सद्गुरू सच्चिदानंद संत श्रीपाद बाबा, संत रामदास बाबा, सद्गुरू सच्चिदानंद पांडुरंग दादा यांच्या पायी दिंडी सोहळा पारगाव ते पंढरपूर या पायी दिंडी सोहळ्यामध्ये आपण सर्व या ठिकाणी या वारीचा आनंद लुटत आहोत. आणि या वारीच्या निमित्ताने ज्या ठिकाणी आज आपण आश्रयाला आलोत असे भोलेनाथ. हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हर गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. हर हर शंभो नमामि शंभो शिव शंकर शंभो, हर गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, शंकर शिव शंकर शंभो. हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. आणि आपण जे सर्व वारकरी या ठिकाणी वारीला चाललो, प्रथमतः आपल्या चरणावरती मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, पायावरी, मस्तक हे पायावरी. वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा,
मरणाधी सावध व्हावे, मरणाधी सावध व्हावे, आपुले स्वहित साधून घ्यावे, जन्म घालू नये वाया, मानवाचे उत्तम काया. विठ्ठल 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 नामदेव महाराज या ठिकाणी भक्तीमध्ये श्रेष्ठ असणारे, ज्ञानाने वरिष्ठ असणारे असे संत या ठिकाणी नामदेव महाराज. आणि नामदेव महाराजांचा 3 चरणाचा अभंग या ठिकाणी आपल्या सेवेसाठी घेतला. वास्तविक पाहता मी काय कीर्तनकार, प्रवचनकार वगैरे कोणी नाही, परंतु एक सेवके सांगितलेले काम तेथे मी तू पण कामाने. कारण की एक सेवा म्हणून या ठिकाणी वास्तविक आपली या ठिकाणी या गादीवरती उभी राहण्याची योग्यता नाही, परंतु करील तो काय नोहे महाराज, परी पाहे बीजा शुद्ध अंगे. कारण की त्या संतांचे योग्य नाही किंवा आपली योग्यता नसताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी या योग्यतेला आपल्याला या ठिकाणी आणून ठेवलं. असे संत श्रीपाद बाबा, संत रामदास बाबा, सद्गुरू दादा त्यांच्या कृपेने या ठिकाणी उभा राहण्याचा योग आला. म्हणून या ठिकाणी आज तुमच्यासारख्यांची आपण करू थोड्या वेळ सेवा. विठ्ठल या वारीसाठी असं इकडे करून येतो, इकडे माहित या वारीसाठी या ठिकाणी बरेच लांबून या ठिकाणी भुंगे आहे नाही, लांबून भुंगे या ठिकाणी मकरंद सेवन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. पुढं ते येवला, पुढं मनमाडच्या जवळ आहे फार, मनमाड स्टेशन. आपल्याला जर मनमाडला जायचं म्हणलं तर मग काय करावं लागते, तिथून पुढं गाडी चेंज करावी लागते. म्हणजे इंजिन बदलतं तिथं गेल्यावर, म्हणजे तिथं जंक्शन स्टेशन येते. आणि एवढ्या लांबून त्या ठिकाणी अनार्थ भाऊंच्या माध्यमातून सुंदर असं त्या ठिकाणी बाग त्या ठिकाणी फुलवलं आहे. आणि त्या बागेतले फुलं या ठिकाणी सगळे एकत्र आलेत. आणि त्याचबरोबर आमच्या शिंदेताई त्या ठिकाणी बीडवरून, गेवराईवरून काय त्या ठिकाणी मंडळी आलेत. आमचे त्या ठिकाणी खरात महाराज मुंबईवरून त्या ठिकाणी या ठिकाणी दिंडीसाठी आलेत. पाडेगावून काही मंडळी आलेत. बऱ्याच लांबून त्या ठिकाणी या दिंडी सोहळ्यासाठी दादांच्या लांबून मंडळी या ठिकाणी आलेत. आणि या ठिकाणी या वारीचा आनंद या ठिकाणी सर्व मंडळी लुटत आहेत. वास्तविक पाहता या ठिकाणी वारी हॅलो 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 आपण वास्तविक आज हा भंग थोडासा वेगळा घेतला. आज आपण वारीला चाललो, परंतु आपला हेतू नेमका कशासाठी? सगळे जे चाललेत ना, आपला हेतूच तो आहे काय? मानवाची उत्तम काया, जन्म घालू नये वाया. कारण की आपण या नरदेहाला जन्माला आलोत आणि हा नरदेह आपला असाच वायाला जाऊ नये. हा नरदेह आपण या जन्माला आलो ना, आपला थोडं कमी करा, थोडं कमी करा आवाज, या माईकचं थोडं कमी करा. आपण या ठिकाणी जे आलोत ना, हा नरदेह जो मिळालाय ना आपल्याला, त्या नरदेह जो मिळालाय त्या नरदेहाचं सार्थक व्हावं, या जन्माला आल्याचं सार्थक व्हावं म्हणून या ठिकाणी साधू संत या ठिकाणी आपल्याला सावध करतात. साधू संत सावध करतात आणि संत हे सावध करण्यासाठीच येतात. का तर आपण या ठिकाणी बेसावध आहोत. आपण कसे आहोत? या संसारामध्ये इतके रंगून गेलेत, आपण बेसावध आहोत आणि या ठिकाणी सावध करण्यासाठी साधू संत येतात. म्हणून या ठिकाणी मानवाची उत्तम काया आणि
जन्म घालू नये वाया. कारण की आपल्याला हा नरदेह मिळाला आहे. नरदेह मिळालाय म्हणजे कसा मिळालाय? सहज मिळालाय काय? सहज मिळालेलं नाही. पाप पुण्य समी समसमी तरीच पावे कर्मभूमी. या ठिकाणी हा कर्मभूमी, या कर्मभूमीमध्ये आपण कधी आलो तर आपलं ज्यावेळेस पाप पुण्य समान होतं तेव्हा आपल्याला हा नरदेह मिळतो. तसा हा नरदेह आपल्याला मिळत नाही. नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे मनुष्य जन्म कसा येतो? सर्व जन्माहुनी वरिष्ठ किंवा सर्व जन्माहुनी उत्तम. कसा येतो? सर्व जन्मापेक्षाही आपल्याला उत्तम नरदेह या ठिकाणी आपल्याला मिळाला आहे. कसा मिळालाय? दिले हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन जेणे तू जोडसी नारायण. कशासाठी दिलाय? नारायणाला जोडण्यासाठी भगवंतांनी आपल्याला हा नरदेह दिलाय. पण आपण नारायण जोडतो का? ह्या वारीला तिकीट त्या वारीला मध्ये आहे का आपल्याला आठवण? म्हणून या ठिकाणी सावध करण्यासाठी संत आले आहे का नाही? मरणाआधी सावध व्हावे. कधी सावध व्हायला सांगितलंय? मरणाआधी सावध व्हायला. साधू संत सावध झाले. तुकाराम महाराज सुद्धा सावध झाले आहे की नाही? कधी झाले सावध? त्यांना ज्यावेळेस समजलं त्यावेळेस ते म्हणले सावध झालो सावध झालो हरच्या आलो जागरणा, हरच्या आलो जागरणा, हरच्या आलो जागरणा. सावध झालो सावध झालो हरच्या आलो जागरणा, हरच्या आलो जागरणा, हरच्या आलो जागरणा. सावध झालो सावध झालो हरच्या जागरणा, हरच्या आलो जागरणा. हरीच्या आलो जागरणा. कारण की जे जागे झाले तेच जाग करतात आहे की नाही? जागे झाले तेच जागे करतात आहे की नाही? जाग जाग बोलती. कोण जागे झाले? साधू संत जागे झाले आहे की नाही? ज्यांनी जागे झाले आणि जागे झाल्यावर सांगायला लागले. कधी सांगायला लागले? आधी सांगितलं की त्यांनी जे जे आपणाशी ठावे ते इतराशी सांगावे. त्यांना अगोदर त्यांनी माहिती करून घेतली. सेवे तो हारत वाटे तो अनेका घ्यारे होऊ नका रानभरी. त्यांनी काय केलं? आधी सेवन केलं, आधी तपासून पाहिलं अरे काय याच्यामध्ये काय आहे की नाही? कारण की हा संसार कसा आहे? दुःख बांधवडी, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, 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 बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. संसार कसं आहे? दुःख बांधवडी आहे संसार किंवा संसार दुःख मुळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस. हा कसा आहे संसार?
दुःखाचं मूळ आहे. आणि या संसारातून जर तरुण जायचं असेल, है का नाही, किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. कारण की ह्या संसारामध्ये काय फजिती आहे, ही फजिती त्या ठिकाणी साधू संतांनी ओळखली आणि साधू संतांनी आपल्याला उपदेश केला. साधू संतांनी आपल्याला उपदेश केला, साधू संतांनी मार्गदर्शन केलं की या ठिकाणी आपल्याला हा नरदेह मिळालाय ना, आणि या नरदेहानेच आपल्याला सार्थक करता येतं. या नरदेहानेच या ठिकाणी आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून घेता येते. कारण की नरदेह दुर्लभ जाना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह कसा आहे? दुर्लभ, दुर्लभ आहे. हा, नरदेह कसा आहे? दुर्लभ आहे. परंतु दुर्लभ असणारा नरदेह तुम्हाला आम्हाला मिळालाय. पण जर हा नरदेह मिळून जर आपल्याला कळाला नाही तर मग फजिती आहे का नाही? मग काय फजिती, आणि ही फजिती जर चुकवायची असेल तर त्या ठिकाणी याच जन्मामध्ये काय करता येतं? याच जन्मी वळखी करात्मा रामा, याच जन्मी वळखी करात्मा रामा, याच जन्मी वळखी करात्मा, याच जन्मी वळखी करात्मा. संसार चंद्रमा संसार चंद्रमा बघुनाता, संसार चंद्रमा बघुनाता, संसार चंद्रमा बघुनाता. याच जन्मी वळखी करात्मा रामा, याच जन्मी वळखी करात्मा रामा, याच जन्मी वळखी करात्मा रामा, याच जन्मी वळखी करात्मा रामा. कारण की याच जन्मामध्ये त्या ठिकाणी ओळख करता येते. कारण की हा जरी जन्म मिळाला असला आपल्याला तरी या ठिकाणी आपल्याला आयुष्याची गणना किती माहीत नाही. आयुष्याची गणना जरी आपल्याला मोजून दिली असेल तरी कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. कोण दिवस कधी येईल सांगता येत नाही. क्षणभंगुर नाही भरवसा. कारण की क्षणभंगुर आहे. क्षणामध्ये या ठिकाणी काय होईल आहे की माऊली सांगतात की मासी पंख पाखडे तव हे सरे, काळ नळाच्या तोंडी घातली लोलियाची उंडी, मासी पंख पाखडे तव हे सरे. मासीनी पंख पाखडाय किती वेळ लागतो? मासी, आता मासी केवढी, तिचा पंख केवढा, आणि तो पंख पाखडायला किती वेळ लागतो तेवढ्या वेळामध्ये. किंवा जसं म्हणले पाण्यावरती बुडबुडा आहे, पाण्यावर आपण धुणे धुताना येतो पा बुडबुडा, तो बुडबुडा किती वेळ टिकतो? क्षणभंगुर आहे. आणि असा क्षणभंगुर असणारा नरदेह, कारण की कधी नाश पावन याचं सांगता येत नाही. काही नाशिवंत आहे हा देह. कसा आहे? हा देह जाणार जाणार याशी काळ, असा नाशिवंत असणारा देह या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालाय. कसा आहे? नाशिवंत देह आहे. पण याच देहाने काय करता येते? भगवंताची ओळख करता येते. म्हणून साधू संतांनी सांगितलं की मरणाआधी सावध व्हावे. कारण की सावध व्हायचंय, आपण सावध होत नाही. सावध कधी होतो? ज्यावेळेस आपले हातपाय चलत नाही तर, आहे का नाही? आता लागले काही तरुण मंडळी परमार्थाला, म्हणजे तुझं काय वय आहे का आता परमार्थ करण्याचं? किंवा घातलं थोडंसं पारमार्थिक मार्गामध्ये जर आले तर आज कलियुगामध्ये त्या ठिकाणी त्याला बाजूला केलं जातं. ह्या वयात कुठं परमार्थ करायचा असतो का? खाय प्यायचे दिवस येतात. आणि मग त्याला त्या ठिकाणी बाहेर वाढण्याचं काम त्या ठिकाणी अनेक मंडळी या ठिकाणी करतात. परंतु क्षणभंगुर आहे. क्षणभंगुर असणारा देह कधी या ठिकाणी जाईल याची गॅरंटी नाही. याच दिंडीमध्ये आमचे रोहिदास सांगळे दरवर्षी या ठिकाणी लय उत्साह असायचा त्यांचा दिंडीला येण्याचा. आणि एवढा उत्साह असणारा व्यक्तिमत्व, पण प्रसंग कधी कोणता येईल सांगता येत नाही. 4 चाकी गाडी घेतली, मित्रमंडळी म्हणले आता तू गाडी घेतली, आम्हाला काय कर, आळंदीच्या वारीला घेऊन जा. आणि काय होतं, चुकली या वर्मा खरा पडेल.
कुठेतरी एखादी चूक झाली ना, ती चूक त्या ठिकाणी दुरुस्त करता येत नाही. कारण की आमच्याकडे द्राक्ष बाग आहेत बा. द्राक्ष बागात जर एकदा चुकलं ना, ती दुरुस्त करा पुढच्याच वर्षी, मग ती दुरुस्त करता येत नाही. तसं एक जण दर एकादशीला जायचे आळंदीला, आणि दर एकादशीला जात असताना याला म्हणजे आज तुझी गाडी आणली नाही, तर आज ह्यावेळेस तुझी गाडी घेऊन जाऊ. आता पोरं नको म्हणले, पण नाही म्हणले न्यावं लागेल, आता सगळ्यांचा आग्रह आहे. संध्याकाळी डिझेल वगैरे भरून ठेवलं, आणि 5-7 जण त्या ठिकाणी गाडीत जाताना एक ड्रायव्हर दरवेळेस नेहमी येणारा. आता तो दरवेळेस सहज फ्रीमध्ये जायचा, त्याची बी वारी व्हायची. पण तो त्या दिवशी म्हणला, आता मला फुकट करून घेऊन जाता, मला थोडंफार काहीतरी द्यायचा. मग 500-600 रुपये द्या म्हणलं, फक्त काय झाले, काय अडचण नाही. नाही म्हणले, तुला 500-600 रुपये दिवस तर दुसरा घेऊन जाऊ. म्हणजे आणि सगळे श्रीमंत घरातले सावकार गडी. पण एक चेअरमन होता सोसायटीचा, आणि एक ट्रॅक्टर ड्रायव्हर घेऊन गेले. चालवीत असेल गाडी कधीतरी, पण ट्रॅक्टर ड्रायव्हर घेऊन गेले. आणि येताना ओव्हरटेक करताना त्या ठिकाणी एसटीला या ठिकाणी भरधाव वेगाने धडकले. जागेवर 2-3 जण गेले. त्या गाडीतले 5 जण गेले, फक्त 2 वाचले. त्याच्यामध्ये आमचे सांगळे पाटील पण वाचले. ज्यांची गाडी होती ना, दैवयोगाने नामधारक होते म्हणून ते त्या ठिकाणी वाचले. आज त्यांचे जोडीदार आमचे हिरे भाऊ आहेत, त्यांना आज काल परवा भेटले, म्हणजे मला करमाना जोडीदार नाही गाडीत. त्या दिंडीमध्ये जोडीदार नाही तर करमाना म्हणले. आणि असे असणारे रोहिदासांना त्यांची पंगत त्या ठिकाणी कर्कमध्ये असायची. शेजारी बसलेला माणूस सुद्धा वाचला, त्यांच्या शेजारी बसलेला ते 2च वाचले फक्त. बाकी सगळे म्हणजे कोण दिवस येईल कैसा नाही भरवसा. कारण की जन्माची तारीख आपल्याला माहिती आहे. जन्म तारीख आपण वाढदिवस करतो सगळेजण. आता वाढदिवसाचं फॅड निघले पहा. सण मला वाटतं काही दिवसांनी बुडून जातील, आणि वाढदिवसाचेच सण येतील आता. म्हणजे जन्माची तारीख आपल्याला माहिती आहे, पण मरणाची तारीख आहे का सांगता येईल का कोणाचा? फक्त संतांच्या हातात आहे की नाही? संतांच्या हातात. एकनाथ महाराजांनी त्यांचं मरण मागं पुढे घ्यायचं त्यांनी स्वतः केलं होतं. म्हणजे संतांच्या हातात आहे मरण. त्यांचं येणं हातात आहे आणि जाणं पण हातात आहे. तसं माझे मरण पाहिले मी डोळा, हा सुख सोहळा अनुपम्य. कारण की संत त्यांचं मरण, कारण की त्यांचं मरण त्यांनी कधी पाहिलं आहे का नाही? ते सांगतात, मरण माझे मरून गेले, माझ केले अमर, माझ केले अमर, माझ केले अमर. मरण गेले, माझ केले अमर, माझ केले अमर, माझ केले अमर. सांगतात की मरणच माझं मरून गेलं. आता मरून गेलं, काय शिल्लक राहिलं? मेलेला माणूस परत येतो? आलाय का कधी? मरून गेला आणि परत आलाय असं झालंय का? पण संतांचं मरणच त्या ठिकाणी मरून गेलं. आणि मग ते मरण, त्यांचं जे मरून गेलंय ते मरण आपलं सुद्धा घालवण्यासाठी येतात. काय करतात ते? आपणा सारिखे करीती तात्काळ, आपणा सारिखे करीती तात्काळ, आपणा सारिखे करीती तात्काळ. काही काळ वेळ तया लागी, काही काळ वेळ तया लागी, काही काळ वेळ तया लागी. ते काय करतात? आपणासारखं बनवतात. ते जसं आहे तसं. त्यांचं मरण मरून गेले ना, ते आपलं सुद्धा मरण त्या ठिकाणी घालवतात. कारण की बीज भाजून केलेलं आहे, आम्हा जन्म मरण नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की बीज एकदा भाजलं की भाजलेलं बी जर पेरलं तर उगवतं का? भाजलेलं बी पेरलं तर उगत नाही. तसं आपल्याला कधी भाजलंय का? आमचे बाबा सांगायचे, आपल्याला एकदाच भाजलंय. कधी भाजलंय? आपल्याला लग्नाच्या वेळेस भाजलंय. बाबा म्हणायचे वर्ग भाजून काढलं पाहिजे, वर्ग भाजून काढलं पाहिजे. भाजून काढणं म्हणजे काय? पूर्वी म्हणायची आता आपण म्हणतो लग्नाला गेलो, पूर्वी म्हणायचे टाळे वाजवायला गेलतो. कशाला गेलतो? टाळीला गेलतो. टाळी म्हणजे लग्नाला. तसं या ठिकाणी पोरग भाजून काढलं, तसं एकदाच भाजलं. आपल्याला भाजलं का? आता तुम्ही सगळे कसं येतं? गुरुभक्त येतं.
सद्गुरू भक्त असल्यामुळं तुम्हाला कसं भाजायचं ते माहिती आहे का नाही. तुम्हाला सुद्धा सगळ्याला भाजलंय, सगळ्याला काय केलंय, भाजून काढले. नामदेवरायाला सुद्धा भाजायचे. नामदेवराय या अभंगातून आपल्याला उपदेश करतात. त्या नामदेवरायाला सुद्धा ज्यावेळेस त्या ठिकाणी संत संमेलनाला पाठवलं त्यावेळेस त्या ठिकाणी गोरोबा काकाला सांगितलं की म्हणजे गोरोबा काका बघा कोण कच्चं कोण पक्क आहे. आणि मग गोरोबा काका आता ते कुंभार काका त्यांना गाड घेतलं सगळं कळत होतं तर मडक्यातलं काय कळायचं. आणि मग प्रत्येकाच्या डोक्यावर त्यांनी हात ठेवत 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 नामदेवराया सुद्धा त्या ठिकाणी आले होते. आणि नामदेवरायाच्या डोक्यावर हात ठेवल्यानंतर सांगितलं अरे म्हणले हे मडकं काय आहे, कच्चं आहे कच्चं, याला काय करावं लागेल, भाजावं लागेल. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला सुद्धा दोनदा भाजायला पाहिजे. कारण की बीज भाजून केली नाही. आपल्याला जन्म मरण जर चुकवायचं असेल तर भाजावं लागेल. कधी भाजावं लागेल, आपल्याला जर प्रवास करायचं म्हटलं तर दादा सांगायचे एसटी येण्याच्या अगोदर तिथे गेलं पाहिजे का एसटी येऊन गेलं जायचं. एसटी येण्याच्या अगोदर तिथे गेलं पाहिजे ना. आपल्याला जर प्रवास करायचा आहे स्टँडवर कधी जावं लागेल, एसटी येण्याच्या अगोदर 5-10 मिनिटं आहे की नाही. एसटी येण्याच्या अगोदर जावं लागेल. आणि मग एसटी येण्याच्या अगोदर जर नाही गेलं तर हा काय म्हणतो, एसटी हुकली. आता एसटी हुकली का हा हुकला, एसटी नाही हुकली, एसटी वेळेवर आली, हा वेळेवर गेला नाही हा हुकला. तसं जर आपण जर हुकलो तर काय होईल, चुकले या वर्म फेरा पडेल. जर वर्म जर चुकलं आपलं तर या ठिकाणी फेरा पडेल. म्हणून याच जन्मामध्ये काय केलं पाहिजे की जन्माच्या आधी मरणाच्या आधी, कारण की मरणाआधीच का सांगितलं की मरणानंतर आपल्याला ती गोष्ट साध्य करता येणार नाही. कारण की याच नरदेहानेच फक्त ती गोष्ट साध्य करता येते. इतर पशु पक्षी ही गोष्ट मात्र जाणू शकत नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती, काही उपजताच मरती. कारण की असं जे आहेत काही उपजताच मरतात. पण तरी सुद्धा या ठिकाणी आपल्याला दैवयोगाने, कारण की आपलं काहीतरी पुण्य बलवत्तर होतं म्हणून आपल्याला हा नरदेह मिळाला. आणि मिळून जर नाही कळालं तर काय होईल. इंदुरीकरच्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर इंदुरीकरने काय केलं होतं, इंदुरीकर सांगतात म्हणजे एक जणांनी घोडा आणला बाजारात विकायला. असा 100 नंबरी घोडा होता, बाजारात विकायला आणला आणि बाजारात मांडला त्या ठिकाणी. आणि आता एवढा सुंदर घोडा पाहिल्यावर सगळ्यांची नजर त्याच्यावर पडली. आणि सगळेजण जे काय गिराईक होते ते तुटून पडलं आणि त्याला किंमत विचारायला लागली. त्यांनी सांगितलं 1 लाखाच्या कमी द्यायचा, 1 लाखाच्या कमी अजिबात द्यायचा नाही. आता त्यांना वाटलं ठीक आहे बघू, थोडा वेळ वाट येईन खाली हळूहळू. लांबून गंमत बघत बसले. तेवढ्यात एक जण आला, म्हणले केवढ्याला द्यायचा, ते म्हणलं 1 लाख रुपये. म्हणले 1 लाख काय घेऊन बसतं, म्हणजे 1,10,000 रुपये दे. पण म्हणले ती घोड्याची चाल कशी काय बघितली पाहिजे ना. काय नाही म्हणलं ठीक आहे, म्हणलं तू 10,000 जास्त देतोय, म्हणलं चाल बघून यायला काय अडचणी. घेतला कास लगाम हातामध्ये, टांग मारली बसला आणि जी किक मारली घोड्याला हा वाट बघत बसला कवा येतोय. तू गेला तर माघारीच आला नाही, अजून नाही आला. आणि मग त्या ठिकाणी बाकीची आता जी बघत होते ना म्हणले यांनी नेमका केवढ्याला दिला घोडा. आले जवळ आले, विचारलं केवढ्याला दिलं, काय नाही म्हणले जेवढ्याला आणला होता तेवढ्याला दिला. कसा जेवढ्याला आणला होता तेवढ्याला दिला. तसं म्हणले आपण काय झाले, आपल्याला हा नरदेह फुकट मिळाला आहे. उलट म्हणले तो जन्म येऊन काय केले, तो मुद्दल गमावले. कारण की जन्माला येऊन काय केलं म्हणले, तुला ही मुद्दल दिली होती देहरूपी मुद्दल, पण मुद्दलच काय झाली, गमावली आहे. कारण जन्म आला ह्याला पाणी वाहू मेला. तसं या नरदेहाचं जर सार्थक करून घ्यायचं असेल, आणि हे सगळी मंडळी नरदेहाचं सार्थक करण्यासाठी, कारण की पण नरीशी जारे आल्यानु संसारी दिनाचा सोयरा पांडुरंग. कारण की तो आपली वाट पाहतोय, तो काय करतोय, वाट पाहतोय. वाट पाहे उभा भेटीशी आवडी, वाट पाहे उभा भेटीशी आवडी, वाट पाहे उभा भेटीशी आवडी, वाट पाहे उभा भेटीशी आवडी. प्रभा पातळी
तो काय करतोय आपली वाट पाहतोय पण आपण आता माझंच सांगतोय तुम्ही तरी पाहिलं नाही समजून निघाले पण मी काय झालंय 2 दिवस सुरुवातीला हजेरी लावली ना आज आलाय म्हणजे तो आपली वाट पाहतोय पण आपण काय झालंय या संसारामध्ये इतके खोलवर गेलो पण त्या खोलीतून आपल्याला संत काय करतात बाहेर काढण्याचं काम करतात कारण की ते कसं येतं दयाळू येतात कारण की त्यांना दया येते आपल्याविषयी येतो हिताचा कळवळा जीव तुटे तिळतिळा साधू संतांना आपल्याविषयी तळमळ होती बुडते हे जन नदे खेळ डोळा येतो कळवळा म्हणून कारण की जन कसं आहे बुडत चाललंय अधोगतीला चाललंय आणि अधोगतीला चाललेल्या जनाला त्या ठिकाणी रस्ता दाखवण्याचं काम रस्त्यावर आणण्याचं काम संत श्रीपाद बाबा संत रामदास बाबा आधी करून संतांनी त्या ठिकाणी केलं कारण की संत आहे तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत संत आपल्यामध्ये आहेत तोपर्यंत कळत नाही कारण की ते कसे असतात चातुर्य लपवी महत्व हरपी आणि पिशेपण मिरवी जगामध्ये कारण की ते स्वतःच चातुर्य लपवत असतात आणि जगामध्ये कसं पिशेपणाने त्या ठिकाणी वागत असतात आणि असे संत आपल्याला कळू देत नाही आहे तोपर्यंत आपल्याला कळू देत नाहीत आणि जरी एखाद्याला कळालं तरी मात्र त्याला झाकायला सांगतात काय सांगतात झाकायला सांगतात मला उघडं करू नका कारण की दादा सांगायचे संत कळायला अर्धा संत व्हावा लागतो किती संत कळायला त्या ठिकाणी अर्धा संत तरीच महिमा येईल तरीच महिमा येईल तरीच महिमान येईल कळव कारण की आपण ते व्हावं लागेल तेव्हा आपल्याला काय होईल त्याचा महिमा त्या ठिकाणी कळेल कारण की ज्यांना कळाला त्यांना तळमळ होती ज्यांना कळाला आता शंकर बाबा काय गरज आहे का दिंडी येण्याची आंधळे होती पंगुन लंगम येती गृम यत कृपातम महम वंदे कारण की त्या ठिकाणी पांगळे सुद्धा काय होतात पर्वत चढून जातात असे जे आहेत है की नाही आता शंकर बाबा सारखे घरी आरामात बसले असते ना परंतु अरे माझ्याकडे पाहून तरी म्हणजे बाकीचे त्याला आमच्या संगीताताई होत्या अतिशय तळमळ त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणलं की वाणी त्या ठिकाणी कुंठित होते 16 वारीचा 16 निघाला ना वारीचा 16 काय त्यांना ते काय आनंद व्हायचा हिरेभाऊ सारखी काय आनंद व्हायचा त्या ताईंना किती सांगू मी सांगू कुणाला त्याला वाटायची याला सांगू त्याला सांगू दादा भाऊला फोन करणार श्रीकांत भाऊला फोन करणार मला फोन करणार तिकडे बंटी भाऊला सुद्धा फोन जाणार अनेकांना फोन करणार त्या ठिकाणी वारी जवळ आली आवरावरी करा असा झेंडा लावायचा तसा झेंडा लावायचा इतका बारकावा त्या ठिकाणी की झेंड्यावर सुद्धा मालिका छापायची कारण की उभारीला ध्वज तिन्ही लोकांवरी आयशी ज्याची कीर्ती चराचरी ज्यांनी तिन्ही लोकांवरती झेंडा उभारला
आशांचं झेंड्यावरती आशाचं स्थान त्या ठिकाणी आहे आणि आशांना त्या ठिकाणी स्थान मिळावं, कारण की आशांना स्थान मिळतं आहे का नाही, आशांनाच त्या ठिकाणी स्थान मिळतं. आपले हनुमंतराय कुठे येतात? ध्वज स्तंभावरी वानरो मूर्तिमंत शंकरो, कारण की जे भक्त हनुमंतराय कोण येतं? भक्त येतं, राम भक्त येतं. आणि भक्तांना स्थान कुठे मिळतं? उंचावर मिळतं. कारण की ध्वजस्तंभावरती त्या ठिकाणी मूर्तिमंत शंकर असणारे हनुमंतराय त्या ठिकाणी जसे त्या ठिकाणी उंच पद त्यांनी प्राप्त करून घेतलं, तसे या ठिकाणी सद्भक्त असतात. ते सद्भक्त त्या ठिकाणी त्या उंचीवर जातात आणि खऱ्या अर्थाने आमच्या ताईंनी ते पद प्राप्त केलं. उंच देवाचे चरणा, उंच देवाचे चरणा, उंच देवाचे चरणा, उंच देवाचे चरणा, तेथे झाले अधिष्ठान, तेथे झाले अधिष्ठान, तेथे झाले अधिष्ठान, तेथे झाले अधिष्ठान. उंच देवाचे चरणा, 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 उंच देवाचे चरणा. आढळ पद त्या ठिकाणी प्राप्त करत असतात. आमचं ध्रुवबाळाने सुद्धा काय केलं? आढळ पद त्या ठिकाणी प्राप्त करून घेतलं. तसं आमच्या संगीताताईने त्या ठिकाणी आढळ पद प्राप्त करून घेतलं. कारण की इतके दयावान, इतकं प्रेमळ व्यक्तिमत्व. विठाला 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 त्या दयेला खऱ्या अर्थाने ते प्रेमाला आम्ही पारखी झालो. कुठेतरी प्रवासाला निघालो ना आम्ही, ताईला तिकडे लिंक लागायची, लगेच फोन यायचा. सगळ्याला अनुभव येतात. कुठे येतं भाऊ? त्याने तिकडे चिंचपूरला चाललं, सावकाश जा बरं का, एका साईडने जा, कानाला बांधले का काही. म्हणजे इतका बारकावा होता, इतकं मार्गदर्शन होतं ना. संतांचं तसंच मार्गदर्शन असतं. लेकुराचे हितवा हे माऊलीचे चित्ता, ऐशी कालवाशी जाती, ऐशी कालवाशी जाती, ऐशी कालवाशी जाती, ऐशी कालवाशी जाती. लेकुराचे हितवा हे माऊलीचे चित्ता, ऐशी कालवाशी जाती, ऐशी कालवाशी जाती, ऐशी कालवाशी जाती, ऐशी कालवाशी जाती. काय त्यांचा फायदा होता? करीती लाभावी न प्रीती. अनेकांचं जीवन घडवलं बरं का त्या महिन्यात. दादांची कमतरता नाही दादा गेले कुठं असं वाटलं होतं.
आपल्याला आधार देणारं कोणी नाही, मार्गदर्शन करणारं कोणी नाही. परंतु ताईंनी खूप मोठा त्या ठिकाणी आधार दिला. मी सुरुवातीला सांगितलं त्यांचा खूप मोठा अधिकार आहे. त्यांनी कधी सांगू दिलं नाही, त्यांनी कधी स्वतःला उघडं करून दिलं नाही. शरीराकडे जर पाहिलं तर विकलांग होत्या, स्वतःला काहीच करता येत नव्हतं. परंतु ते सावध झाले मरणाआधी. ते त्याच्याकरताच आलेल्या होत्या. त्यांचं जे अपुरं कार्य राहिलं होतं त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी आल्या होत्या. चालता येत नव्हतं, बोलताना सुद्धा समोरच्याला त्यांचं बोलणं कळत नव्हतं, स्वतःच्या हाताने खाता येत नव्हतं, स्वतः बाहेर जाता येत नव्हतं, मदपिंड होत आहे का नाही, दुसऱ्याने सगळं करावं लागत होतं. आमच्या अनारशेताईंनी खूप त्या ठिकाणी त्यांच्या घरच्यांनी तर सेवा केलीच, पण शेवटी काय त्यांचा ऋणानुबंध असेल पाठीमागचा, उर्वरित सेवा त्यांची 4-6 वर्ष अनारशेताईंच्या वाट्याला आली. त्यांचं खरंच महत्भाग्य. एक साधूची सेवा, नेहमी साधूचा सहवास त्यांना भेटला. खूप मार्गदर्शन, खूप काही त्यांच्याकडून करून घेतलं, खूप त्या ठिकाणी पद त्या ठिकाणी करून घेतले. ताईचा अधिकार मला सांगायचा होता, त्या कधी सांगत नव्हत्या, कळू देत नव्हत्या. मला एक दिवस म्हटले, भाऊ काय होतंय, असं सुदर्शन फिरतंय म्हणले, असं चक्र फिरतंय म्हणले माझ्याजवळ, असं जवळ येतंय म्हणले, असं काय अंतरावरती, आणि ती चक्र असं कर 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 फिरतंय आणि त्याच्यातून असं ठिणग्या उडल्यासारखं प्रकाश पडतोय. म्हणजे तसं म्हटलं ना, सर्व सुख आलो, सर्व अलंकार. नुसतं सुखच नाही, अलंकार सुद्धा परिधान, भगवंताचे जे अलंकार येतात ते सुद्धा एक एक अलंकार त्यांनी परिधान केला होता. सर्व सुख आलो, सर्व अलंकार, आणि आनंदे निर्भर डुलत असेल. त्यांना विचारलं ना काही, कस काय बरं आहे का, आता पाहिलं वाटण का, कुणी पाहिलं काय हाल येतं म्हणते, त्या ताईचे काय हाल येतं. पण जर विचारलं ना, ताई कस काय बरं आहे का, दादाच्या आनंदात आहे. कशात आहे? आनंदात, दादांच्या आनंदात आहे. काय दिलं असेल दादांनी तुम्हाला, जे तुम्हाला आम्हाला जे दिले तेच दिले का वेगळे दिलंय? पण आपल्याला आनंद वाटतो का? ताईच्या आनंदात होत्या, कारण की आनंदाच्या डोळी आनंद तरंग, आणि आनंद निर्भर, आनंदामध्ये त्या ठिकाणी आनंदाच्या डोळी आनंद तरंग, त्या तरंगामध्ये त्या ठिकाणी सतत त्या वावरत होत्या. एक दिवस म्हणले, भाऊ सकाळी सकाळी मी बाहेर निघेल, मला घेऊन बसवलं. आता बसले असताना, आता ते शेष नारायण, जसं ते भगवंताचं ते गंगामाई वसुदेव डोक्यावर घेऊन चालले असताना तिला सुद्धा वाटलं त्याच्या चरणाचं दर्शन घ्यावं. ताईला बाहेर दिशेला घेऊन बसवलं. ते म्हणले, ते शेष नारायण माझ्या मांडीवर गटोळा घालून बसले आणि म्हणले माझे पाय चाटीत होते. भगवंत सुद्धा काय करतो, संत चरण राजाची काय करतो, इच्छा करतो. म्हणजे त्या ताईंचा अधिकार खूप मोठा होता. मला त्यांचंच का सांगा वाटतंय, कारण की आज त्यांना दादाने शेजारी राहता जागा मिळाली. राहिल्या त्या कीर्ती जगाला, राहिल्या त्या कीर्ती जगाला, राहिल्या त्या कीर्ती जगाला, राहिल्या त्या कीर्ती जगाला. राहिल्या त्या कीर्ती जगाला.
आपण ताईला मोठेपणा द्यायला गेलो ना, ताईने कधी मोठेपणा घेतला नाही. मी लेकरू आहे म्हणे दादांचं. मी कोण आहे? मी लेकरू आहे म्हणायचं दादांचं. कधीच ताईने मोठेपणा घेतला नाही. अशा असणाऱ्या ताई आणि त्या ताईंचा सहवास खरंच अनारच्या ताईंना लाभला. दादांचा संवाद व्हायचा बरं का ताईबरोबर. दादांचा जसे तुलसीदास महाराज होते ना, तुलसीदासच ना ज्यांनी रामायण लिहिलं, तुलसी रामायण. आणि तुलसीदास महाराजांचा जसा रामाशी संवाद व्हायचा तसा संगीताताईंचा दादांशी संवाद व्हायचा. अनेक संवाद रात्रीच्या वेळेस झोपेमध्ये सुरू व्हायचे. जसं एक पात्री नाटक असतं ना, एकदा संगीताताई बोलायच्या, त्यांच्याच मुखातून परत दादा बोलायचे, संगीताताई बोलायच्या, दादा बोलायचे. दादा म्हणायचे, संगीताताई म्हणायचे, कुठं आलते इकडं? अरे तुला तहान लागली होती ना, तुला तहान लागली होती म्हणून पाणी घेऊन आलो होतो. बरं बरं बरं. आणि दादा ताईला पाणी पाजायचे. ते पाणी पाजताना, पाणी घोटताना घट घट जो आवाज येतो ना, तो आवाज सुद्धा जेवढं जो संवाद झाला तो सगळा संवाद, जेवढे संवाद झाले त्यातले बरेचसे संवाद अनारच्या ताईने रेकॉर्डिंग केले. तर दादांच्या बरोबर जेवढे संवाद झालेत ना, ते संवाद, बरेचसे संवाद त्या ठिकाणी अनारच्या ताईने रेकॉर्डिंग केले. आणि अशा त्या संगीतात आहे, कारण की त्यांचं काय सांगतोय, आपल्याला सगळं आहे त्याच्याने, आपल्याला हात येतं, पाय येतं, सगळं आहे. परंतु आपण ह्या इंद्रियाचंच नादी लागलो, याच्यामध्ये रंगलो आहे का नाही. परंतु त्यांच्याकडं त्या सगळ्या गोष्टी काढून घेतल्या आणि त्याच्यामुळे त्यांना फक्त तेवढाच टकळा लागला होता. लागला टकाळा पंढरीचा, लागला टकाळा पंढरीचा. त्यांना आवडत नव्हता. या ठिकाणी त्यांनी लवकरच परवानगी मागितली होती दादांनी देह ठेवल्यानंतर, कारण की सगळं काही त्याच करायचं बरं का, पण मोठेपणा दुसऱ्याला द्यायचा. असा अनुभव सुद्धा येऊन गेला. एकदा त्यांच्या आई आजारी पडल्या. आजारी पडल्यावर त्यांनी सांगितलं, भाऊ तुम्ही फोन करून सांगा ना शंकरला की म्हणा आता कशाला ह्या वयात फाडातोड करतो, कारण की आतड्याचा प्रॉब्लेम होता, कशाला फाडातोड करतो. त्यांना म्हणा जवळ आयुष्य असेल तर राहील, या घरी घेऊन, तुम्ही सांगितलं ऐकत आहे. काय अन्न पाणी काही जात नव्हतं. मग त्यांनी ऐकलं, घरी सोडलं, घरी आणलं. हळूहळू तांदळाची पीठ, वरणाचं पाणी, म्हातारी झाली नीट व्यवस्थित, सगळं व्यवहार करायला. आम्ही गेलो तर पाणी भरून द्यायला तांबे भरून, सेवा बाबा ऐकतं बरं का. आणि मग पुढं काही दिवसांनी परत करोनाच्या पिरियडमध्ये शेवटी परत आई आजारी पडल्या. त्या ठिकाणी दौंडला त्या आजारी होत्या. आणि आजारी असताना ताई मला आग्रह करायचं, भाऊ तुम्ही एकदा चक्कर मारा दवाखान्यात. म्हणजे आता घरचे मला सोडायचे नाही, तर करोनाचं वातावरण आहे, घरचे जाऊ द्यायचे नाही. तर नाही, त्यांचा लयच आग्रह, नाही तुम्ही जाऊन या, फक्त भाऊ एकदा जाऊन या. आता ठीक आहे, ताईचा लय आग्रह,
मग गवळी बाईंनी आम्ही दोघं जण गेलो. तिथं गेल्यानंतर दवाखान्यात गेलो. त्यांनी पिशव्या वगैरे सगळ्या डॉक्टरनी घरी सोडलं होतं. पिशव्या भरून ठेवल्या. त्या पिशव्या जवळजवळ बाहेर आणून ठेवल्या होत्या. तरी त्यांची बहीण म्हणली गाडी बोलावली थोड्या वेळाने करून, गाडी येणार आहे आणि डॉक्टर म्हणले घरी घेऊन जा. आणि घरी घेऊन जा म्हणलं. त्यांची तयारी झाली होती पूर्ण. गाडी बोलावली होती, गाडी रस्त्याने येत होती. आम्ही गेलो आईकडं. आईचं दर्शन घेतलं. आईला म्हणलं काय होतं आहे. काय म्हणलं आता माझं काही खरं नाही, माझी तब्येत आता हरवली, माझं काही खरं नाही म्हणजे. पण माझ्या संगीताला जीव लावा, माझ्या संगीताला सांभाळा. म्हणजे आईचा जीव खूप होता संगीतावरती. आणि मग आम्ही आईला भेटलो, आईचं दर्शन घेतलं. इथं हात लावून दाखवलं मला. आई म्हणजे इथं काय इथं म्हणले इथं कसं तरी दुखतंय, पोटात म्हणलं कसं तरी होत आहे. आतड्याचाच प्रॉब्लेम होता. आणि संडास 10-15 दिवसापूर्वीपासून बंद होती. डॉक्टरने सगळे तपासण्या केल्या म्हणजे काही उपयोग नाही, तुम्ही पेशंट घरी घेऊन जा. आम्ही तिथून आता काय ठीक आहे जवळ राहील तर आम्ही निघालो. तिथून निम्या रस्त्यात गेल्यानंतर मला शंकरचा फोन आला. शंकर म्हणला तर आई म्हणली मला संडासला आली. आता डॉक्टरला सांगितलं, आई म्हणते संडासला आली. डॉक्टरला सुद्धा आश्चर्य झालं. म्हणजे सगळे रिपोर्ट खराब येतं आणि आईला संडास कसं काय आले. मग म्हणले आली का, येई ना का संडासला, पण कागदावर बसव म्हणले, मला प्रत्यक्ष खरंच आले का पाहिजे. आणि आईला संडास झाली. आईला संडास झाली म्हणजे डॉक्टर म्हणले तिला घरी नेण्याची काय गरज नाही, आता पुढचं मी बघतो. विठ्ठल 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 निमित्ताला आम्हाला पाठवलं. पण सगळं काही ताईच त्या ठिकाणी करत होत्या. ताईचा एवढा विश्वास होता, एवढा विश्वास होता. एकदा ताईचं पोट दुखत होतं, एवढं पोट भयानक दुखत होतं. श्रीकांत भाऊला बोलून घेतलं, दादा भाऊला बोलून घेतलं, राऊत भाऊला बोलून घेतलं. आणि घरची म्हणायची दवाखान्यात घेऊन जायचे. ताई म्हणायची मी आज जगत नाही, मला जर दादाच्या मंदिरावर नेलं तरच मी वाचेन, माझा डॉक्टर तिकडे आहे, मला दुसऱ्या डॉक्टरकडे घेऊन जाऊ नका. सारख्या दादा 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 इतका तिने टकळा लागला होता. सारख्या दादा सोडून त्या बोलतच नव्हत्या. आणि मग शेवटी म्हणले काय करू, म्हणले या घेऊन जा, ताईचीच इच्छा आहे, काय व्हायचं असेल ते होईल. त्यांनी गाडीवर आणलं. इतका खोल आवाज गेला होता की आवाज सुद्धा ऐकायला कानात येत नव्हता. दादा आणि मंदिरात आणल्यानंतर दादांच्या समोर ठेवलं आणि एक अर्ध्या तासामध्ये ताई व्यवस्थित झाला. म्हणजे नित्याचे बळ इतका विश्वास आहे, कारण विश्वास होतं करी स्वामी मिळू शकता. अशा ताई, अशा ताईंचं जीवन त्यांनी स्वतः धन्य करून घेतलं. तुमचं आमचंही जीवन धन्य व्हावं म्हणून या ठिकाणी नामदेवराया पहिल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. मरणादी सावध व्हावे, 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 आपले स्वहित साधून घ्यावे. कारण की स्वहित आपलं हित कशामध्ये आहे, कारण की हित ते करावे देवाचे चिंतन करुनिया मन एक हित आहे की नाही. किंवा आपल्या हित जो असे जागता धन्य माता पिता दयाचे. आपलं हित कशामध्ये आहे, हित आपण सगळ्यांनी काय करावं, हित समजून घ्यावं. जसं त्या ठिकाणी रामदेव स्वामी आहे की नाही, सावधान म्हटल्याबरोबर ते सावध झाले. पुढे पाटावर उभे असताना सावध झाले, लवकर झाले. आपण
काही उशिरा झाले पण ते पाटा उभे असताना सावध झाले है की नाही. आणि त्या ठिकाणी लंकेच्या मंडपातूनच धूम ठोकली त्यांनी है की नाही. रामदास स्वामी जसे सावध झाले तसं प्रत्येकाने सावध होणे. कशासाठी व्हायचंय? स्वहिता कारणे साधूची संगती. आपल्या हिताकरता आपण काय करतो आतापर्यंत परपंच करतो, दुसऱ्या करता चाललंय सगळं. आता ही वारी चालली तेवढी स्वतः करताय, पण बाकीचं जे चाललंय आयुष्यभर ते दुसऱ्या करता करतोय. पण आपलं हित कशात होणार आहे? तर ते भगवंताच्या नामचिंतनाने आपलं हित होणार आहे. कारण की आपल्याला जो नरदेह मिळालाय दुसऱ्या चरणात, मानवाची उत्तम काया जन्म घालू नये वाया. कारण की मानवासारखं मानवाची उत्तम काय उत्तम शरीर आपल्याला मिळालं आहे की नाही. कसं आहे? नरदेह निधान लागले हत्ती, उत्तम सार उत्तम गती, देव होई म्हणती देवच होती, तरी चित्तिका न धरावे. किंवा आउट हात का मानव देह, अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, नहा पिया मना खोया. है की नाही. मेरा मेरा सबही मेरा यही फल पाया. कारण की मेरं माझं माझं म्हणूनच आयुष्यभर या ठिकाणी आयुष्य निघून जाणार आहे. पण त्या ठिकाणी राम नाम जे आहे ते राम नाम त्या ठिकाणी भगवंतानी कसं आहे कमल मुख दिलंय आपल्याला, त्या मुखाने आपल्याला त्या ठिकाणी रामाचं भजन त्या ठिकाणी करायचंय. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या राम भजन आपण त्या ठिकाणी ते भगवंताचं भजन करू. विठोबा सर्व जन्मामध्ये. कारण की सगळ्या जन्मामध्ये उत्तम नरदेह आपल्याला त्या ठिकाणी मिळाला आहे की नाही. भगवंताने अनेक येवणी त्या ठिकाणी तयार केल्या, परंतु माझ्यापर्यंत येणारी आहे की नाही. त्याला वाटलं आपली एक चूक त्यांच्या लक्षात आली की म्हणजे याच्यापैकी आहे की 99,999 त्या ठिकाणी येवणी तयार केल्या, पण 84,999 या ठिकाणी येवणी त्या ठिकाणी तयार केल्या, पण माझ्यापर्यंत येणारा याच्यापैकी कोणीच नाही. म्हणून बाकी सगळ्या आडव्या वेगवेगळ्या प्रकारच्या सरपटणाऱ्या वगैरे तयार केल्या, परंतु या ठिकाणी मनुष्य उभा नरदेह या ठिकाणी मनुष्य उत्तम नरदेह या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी भगवंताने दिला. परंतु ह्या नरदेहाने या ठिकाणी काय करायचं आपल्याला त्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती करून घ्यायची याच जन्मामध्ये त्या ठिकाणी ओळख. कारण बाकीच्या जन्मामध्ये आपण ते करू शकत नाही. आणि मरणाआधी सावध का व्हायला सांगितलंय? कारण की पुढचा जन्म या ठिकाणी मनुष्याचाच मिळेल याची गॅरंटी नाही. कारण की जन्म घेणे लागे पुढच्या यात मरणाच्या वेळेस जशी वासना असेल तसा पुढचा जन्म आपल्याला मिळणार आहे. याच जन्मामध्ये जर आपण वासना हरिरूप करून घेतली तर या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी हे जन्म मरण त्या ठिकाणी जन्म मरणाचं आडगाडगं चुकवता येईल. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला उपदेश या ठिकाणी नामदेव महाराजांनी केला की मरणाआधी सावध व्हावे, आपले स्वहित साधून घ्यावे, मानवाची उत्तम काया जन्म घालू नये वाया, जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया. हा जन्म आपल्याला मिळालाय, हा फुकट त्या ठिकाणी जाऊ देऊ नये. याच जन्माने काय करावी? भगवंताची भक्ती करावी, परमार्थ करावा, वारी करावी, भगवंत सुंदर अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये घालून घ्यावी आणि त्या ठिकाणी जीवनामध्ये सद्गुरू करावा. कारण की सद्गुरू वाचून सापडेना सोय धरावे ते पाय. जीवनामध्ये सद्गुरू सगळ्यात महत्वाचा आहे. कारण की
तेची माझे हित, संतच काय करतात हित करतात, तेची माझे हित करीती सकळ, त्याने हा गोपाळ कृपा करी. कारण की तेच या वारीच्या निमित्ताने दादांचा श्रीपाद बाबाचा निरोप या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोच करण्याचा प्रयत्न केला. वास्तविक मी काही कीर्तनकार प्रवचनकार कुणी नाही आणि कीर्तन करायचं नियोजन पण नव्हतं. येताना मी साहित्य बरोबर आणलंच नव्हतं. कारण की बाकीच्यांनी हे आता या बाकीच्यांचं घेतलं म्हणून थोडंसं बोलता आलं, त्यांचं घातलंय ना. साहित्य नव्हतं आणलं बरोबर, पण आता यांनी सांगितलं म्हणलं कोणाचं आता चव्हाण भाऊ सुंदर कीर्तन करणार येतं, आपले बंटी सुनील भाऊ या ठिकाणी सुंदर कीर्तन, भरपूर कीर्तनकार येतं. बाकीच्या दिंड्या जर गेलं ना प्रत्येक कीर्तना तिथं कीर्तनकार आयात करावा लागतो, कोणाला तरी सांगितलेलं असतं आणि मग तो येतो व्यासपीठावर आणि तो कीर्तन करून जातो. बाहेरून कीर्तनकार आहे की नाही. किंवा काही काही दिंड्यामध्ये जो कीर्तन त्या दिंडीचा चालक आहे तो पहिल्यापासून शेवटपर्यंत काल्यापर्यंत त्याचंच कीर्तन असतं, दुसऱ्याचं कीर्तन नसतं. कारण की इथं तसं नाही, ही दिंडी ही वेगळी. इथं तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद, इथं सगळेच कीर्तनकार, तुमच्यातले सुद्धा सगळे कीर्तनकार येतं. काही सुप्त अवस्थेत येतं, काही सुप्त अवस्थेत बाहेर आलेले इथं सगळे कीर्तनकार आहेत. आणि सगळ्यांचं इथं कोण कमी नाही, हे की नाही. जिसकी उसकी टेक सबकी निशाणी एक, सगळे काय आहेत, सगळे या ठिकाणी ज्ञानवंत गुणवंत आहेत. तुमच्यातलाच मी एक उभा केला इथं आणि काय दोन मोडके तोडके शब्द सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. वास्तविक या शंभू महाराजांच्या कृपेने, दादांच्या कृपेने, श्रीपाद बाबांच्या ताईंच्या कृपेने थोडासा बोलण्याचा प्रयत्न केला. आमचे पवार भाऊ अतिशय परमार्थ प्रेमी, दादांकडून त्यांनी विषय समजून घेतला, त्यांच्या जीवनाचं त्यांनी सार्थक केलं. थोडंसं आता कसं असतं, व्याधी सगळ्यांच्या पाठीमागं असतात. दादांना सुद्धा खूप मोठी व्याधी होती, डायबिटीस सारखी, परंतु या देहाच्या नादी नाही लागली. ते देह जाणारच आहे की नाही, नाशिवंत आहे, हा एक ना एक दिवस जाणार आहे. आत्मस्वरूपाशी सतत ते रत राहिले, आत्मस्वरूपावर सतत आरूढ राहिले. तसे भाऊंना एवढं आजारी असताना सुद्धा मागच्या वेळेस आलो, पण काहीतरी दादांची बाबांची कृपा, आज त्यांना पाहिलं मला आश्चर्य झालं वाटलं. कारण की अंथरुणावरून उठण्याची परिस्थिती नव्हती पवार भाऊंची. ते अजित पवारांचे बॉडीगार्ड होते बरं का, अजित पवारांचे बॉडीगार्ड होते ते. पवार भाऊ उठण्याची मागच्या वेळेस दिंडीच्या नियोजनाला आलं तर उठण्याची परिस्थिती नव्हती त्यांची. आम्ही त्यांच्या बेडवर बसून होते, पण आज इथं मी अचानक पाहिलं, म्हणलं तुमच्यामध्ये सुधारणा झाली, बरं म्हणजे चांगल्या प्रकारे सुधारणा झाली. आनंद वाटला. अजून त्यांच्यामध्ये सुधारणा व्हावी बाबांच्या चरणी, बाबांच्या चरणी, शंभू महादेवाच्या चरणी विनंती करतो. आणि पुढच्या वर्षी त्यांनी असंच आमचं जंगी स्वागत करावं असं या ठिकाणी साकडं त्या प्रभू पांडुरंग चरणी घालतो. आणि झालेली सेवा या ठिकाणी संत श्रीपाद बाबा, रामदास बाबा, दादा, तुम्ही सर्व या ठिकाणी महेश अशा मूर्ती तुमच्या चरणावरती समर्पित करतो. आणि या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुम्हाला, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुम्हाला, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुम्हाला, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुम्हाला.